घडल्या असतील त्या चित्रपटामध्ये तर त्या फक्त डिलीट कराव्या ही भूमिका आहे प्रत्येकाची. सर, आपण दाऊद दौऱ्यावरून आपण आणि मुख्यमंत्री परतला आहात, पण त्यावर काही आक्षेप सुद्धा विरोधकांच्या वतीनं घेतले जात आहेत. जे करार 90% करार जे भारतात होऊ शकतात ते दाऊदला का केले, कारण भारतीय कंपन्यांबरोबर झालेले असा एक आक्षेप आहे. आणि दुसरा एक आक्षेप असा सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेला आहे की गेल्या वेळेला जे दावे करण्यात आलेले होते त्या दाव्यांपैकी किती करार जे आहेत ते झालेले. आपल्याला आठवत असेल की परवा ज्यावेळी मी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगितलं की माझी आपल्याला विनंती आहे सगळ्यांना की पृथ्वीराज बाबा काय बोलले किंवा युवा नेते काय बोलले हे पत्रकार परिषदेतनं तुमच्यापर्यंत जाऊन तुमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यापेक्षा किंवा मी पत्रकार परिषद घेतल्यामुळं ते खरं आहे की खोटं आहे ह्याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी आपल्याला विनंती आहे की एक टीम तयार करावी आणि मागच्या वेळी उदाहरणार्थ 50,000 कोटीचा जेम्स अँड ज्वेलरी पार्कचा MOU झालेला आहे. त्याचं काम चालू आहे का, त्याला जमीन अलॉट केली का, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे का, हे आपण आपल्या डोळ्यांनी बघावं ना. म्हणजे माझी इच्छा अशी आहे की आम्ही बोलतोय ते खरं आहे की आम्ही बोलतोय ते खोटं आहे हे तुम्हाला कळेल. आणि जे फक्त राजकीय आकसापोटी उद्योग विभागाला आणि शासनाला बदनाम करण्याचं काम करतायत ते खरं बोलतायत की खोटं बोलतायत हे देखील आपल्याला कळेल. कसला मला असं वाटतं की त्यांना देशामध्ये पहिल्यांदा दादासाहेब देखील इथे उपस्थित आहेत, आम्ही स्पेशल केस म्हणून त्यांना फंडिंग देखील करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला होता. त्याच्यामुळे त्यांनी जमिनीची जर मागणी केली असेल तर त्याचा आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, परंतु त्याच्या पुढे जाऊन त्यांना आर्थिक ताकद देखील देण्याचा निर्णय आमच्या कॅबिनेटने घेतलेला होता. त्याच्यामुळे तशा पद्धतीची कंपनी एक फार मोठी एस्टॅब्लिश होत असेल आणि त्यांच्याकडनं विमान निर्मिती होत असेल तर पूर्ण शासन, माझा उद्योग विभागच नाही, पूर्ण त्यांच्यासोबत आहे. माझं दिग्दर्शकांशी देखील बोलणं झालं नाही, माझं निर्मात्यांशी देखील बोलणं झालं नाही, माझं छत्रपती उदयनराजेंशी बोलणं झालं, माझं संभाजीराजेंशी बोलणं झालं.